त्यांचं भाषण ऐकायला नाही ऐका त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो. बाबा विरोधी पक्षात नेता आपला एक सन्मानाचा, आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपले चाका आहेत, येतात त्यांना ठीक आहे. आणि त्यामुळे 12 महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाणा आहे. नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण या तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर. आणि विजयराव तुमचं भाषण सुरू होतं, मी आलो लगेच धावत. मी म्हटलं कुठे गेले, जोरजोरात भाषण करून आले, बरं झालं. नारायण राणे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी, पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं. सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत. अभ्यासपूर्ण भाषणही झाली. परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची टीम म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, राज्यातल्या जनतेचा भ्रमनिरास केला. खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्या बद्दल, राज्यातल्या प्रश्नांच्या बद्दल, अडचणींच्या बद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती. परंतु फक्त टीका करायची, हे झालं ते झालं, अमकं झालं तमकं झालं, हे ठीक आहे. तरीसुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस देखील तुमचा व्यर्थ संकल्प सुरूच होता. आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या, या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही. आणि तुम्ही चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे. परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं त्यावेळी देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली जाणत असली पाहिजे. परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता. अर्थसंकल्प कसा वाचावा, कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जे यांनी लिहिलेलं आहे ते आपण वाचायला पाहिजे होतं. वाचला मग त्याचं इथे काय प्रचिती येत नाही आहे, त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं, राज्याला मिळालं असतं. परंतु ठीक आहे, अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात, काही लोक इथे सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही. विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर ते पण तेही केलं असतं. त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात, तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडा संभालते असंही म्हणणारे काही लोक आहेत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका नाना, आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे, फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला, असं काय करताय मग. आणि त्यामुळे एकच मी सांगतो, यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये. आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर. केंद्रात विकास चालू आहे, राज्यात